नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे जगदंबा खूप चिडलेली असते. कसंबसं पद्मा तिला अडवण्याचा प्रयत्न करते. मीनवाईल इकडे महिपतीने पूर्णपणे साळसूदपणाचा आव आणलेला असतो की बाबा मी माझ्या आईचं सर्वस्व तुमच्या मुलीला देत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर गंगाईला थोडंसं हे होतं की बाबा नाही आता जगदंबा तर हो बोलायलाच पाहिजे. इकडे महिषासुराला थोडी काळजी वाटत असते की काय होणार आहे, म्हणून तो थोड्या भीतीमध्ये असतोय. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे जगदंबा खूप चिडलेली असते. तेव्हा पद्मा म्हणते तू शांत हो, एवढा राग करायची गरज नाही. तेव्हा जगदंबा म्हणायला लागते कसा राग करू नको, तो आतमध्ये काय वागला ते तू बघितलं ना. तेव्हा ती म्हणते पण तू त्याला काही सांगितलंच नव्हतं, मग तो काही रिॲक्ट करू शकतो ना, मग त्यावरती तू एवढी का रिॲक्ट करते, हे काही योग्य नाही आहे. तेव्हा जगदंबा म्हणायला लागते आज काय झालं सगळं तुला माहिती तर आहे, मग तरी सुद्धा तू अशी कशी काय बोलू शकते. इकडे महिपती म्हणत असतो हे बघा मी एक अनाथ मुलगा आहे, माझ्याकडे मागे पुढे बघायला कोणीच नाही आहे, माझे आई वडील सुद्धा नाही. माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे ही साडी आणि तिचे दागिने आहेत, हेच मी फक्त तुमच्या मुलीला देऊ शकतो. आणि जर जगदंबाने याचा स्वीकार केला तर मला असं वाटेल तिने लग्नाला होकार दिला आहे. मग आता तुम्ही जगदंबाला विचार तिला हे लग्न मान्य आहे की नाही. तेव्हा गंगाई खूप खुश होते आणि म्हणते तिला तर नक्कीच मान्य असेल, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच तिला बोलून आणते. गंगाई लगेच जगदंबाच्या जवळ जाते. तेव्हा जगदंबा काही ॲग्री नसते. ते बघता गंगाई म्हणायला लागते तुला जी अवधी दिली होती ती आता समाप्त झाली आहे. म्हणजे महादेवांना घरी बोलणी करण्यासाठी यायचं होतं पण ते आले नाही, याचा अर्थ असा आहे त्यांना तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मग आता महिपती तुझ्यासाठी योग्य आहे, म्हणून त्याने जे तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे ते तुला घ्यायलाच लागेल. आणि हे तर कन्फर्म आहे की आता तुझं आणि महिपतीचं लग्न होणार आहे. जगदंबाला गंगाई जबरदस्ती घेऊन जाते आणि तेव्हा महिपती म्हणायला लागतो जगदंबा तू याचा स्वीकार करणार ना. जगदंबाला जबरदस्ती ते गिफ्ट घ्यायला लागतं आणि त्यानंतर लगेच बाबा सुद्धा महिपतीला त्याचा पोशाख देतात. इकडे पद्मा म्हणत असते तू शांत हो, खरं म्हटलं तर तुला एवढा रागराग करायची गरज नाही. पण जगदंबा खूप चिडलेली असते. तेव्हा पद्मा विचार करते हिला माहिती नाही आहे ही आदिशक्ती आहे, हिचा राग इतका भयंकर असू शकतो की सृष्टीचा विनाश सुद्धा होऊ शकतो, म्हणून हिच्या रागावरती मला लवकरात लवकर कंट्रोल आणायला लागेल. दुसरीकडे महिषासूर विचार करत असतो आता जे काही घडतंय ना त्या हिशोबाने जर महिपतीने जगदंबाला स्वतःहून प्राप्त केलं नाही ना तर आपल्या हातातून सगळ्या गोष्टी निघून जाऊ शकतात. जी गोष्ट आपल्याला करायची नाही ना ती गोष्ट आपल्या समोर येऊन थांबेल. तेव्हा रणरागिणी म्हणते म्हणजे ज्या युद्धापासून आपण लांब जाण्याचा प्रयत्न करतोय ते युद्ध आपल्याला लढायला लागणार आहे का. तेव्हा तो म्हणतो हो तेच होणार आहे. जर महिपतीने आपलं काम केलं नाही ना तर आपल्या हातातून सगळ्यात मोठी संधी निघून जाईल, मग त्यानंतर आपल्याला युद्ध करावंच लागेल. हे सगळं झाल्यानंतर त्या दोघांची काळजी थोडी वाढलेली असते. दुसरीकडे जगदंबाच्या एका हाताच्या वाराने तिथलं घाणा खाली पडतो आणि ते बघता जगदंबा म्हणायला लागते असं कसं काय होऊ शकतं, जो घाणा चालवण्यासाठी 2 माणसं लागतात तो माझा हात लागल्याने खाली पडला, हे काही योग्य नाही आहे. याचा काय अर्थ आहे पद्मा, मला खरंच काही समजत नाही आहे. पद्मा काही बोलायला जाईल तेवढ्यात तिथे महिपती येतो आणि तो घाणा अलगदपणे उचलून त्याच्या जागेवरती ठेवतो. तेव्हा तो म्हणतो तुला याचं उत्तर हवं आहे ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देऊ शकतो. तेव्हा जगदंबा विचारते तुझं नेमकं म्हणणं काय आहे. तेव्हा तो म्हणतो जेव्हा आपलं लग्न होईल ना त्यानंतर मी तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. तेव्हा पद्मा म्हणते या सगळ्याची गरज नाही आहे, लग्न करायची तर बिलकुल गरज नाही. तेव्हा ती विचारते मग तुझ्याकडे तिच्या प्रश्नाची योग्य उत्तरं आहेत का. आहेत तर देऊन बघ. तेव्हा पद्मा काही बोलायला जाईल तिला आठवण येतं की तिने शिवाला प्रॉमिस केलेला आहे की जर तिने जगदंबाला तिच्या शक्तीची जाणीव करून दिली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, म्हणून किती काही झालं ना तरी तुला तुळजाची शपथ आहे तू जगदंबाला तिच्या वास्तविक रूपाची जाणीव करू देऊ शकत नाही. तेव्हा महिपती विचारतो सांग की पद्मा आता का गप्प बसली, बोल की तुला माहिती आहे का की हे सगळं का घडत आहे. तेव्हा पद्मा चिडते आणि म्हणायला लागते नाही मला नाही माहिती. तेव्हा महिपती म्हणायला लागतो बघ तिलाही माहिती नाही, फक्त मलाच या
प्रश्नाचं उत्तर देता येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला लग्न करावे लागेल. लग्नाच्या नंतर मी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि माझ्या हिशोबाने हे करणं आत्तापुरतं तर योग्यच आहे आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळतील. तेवढ्यात तिथे गंगाई येतात आणि विचारतात, काय मुलांनो, काय बोलणं सुरू आहे? तेव्हा महिपती म्हणतो, काय नाही, मी जगदंबाशी लग्नाबद्दल चर्चा करत होतो. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे जगदंबाला मान्य झालं का हे लग्न? हे तर खरंच खूप उत्तम झालं. तेव्हा तो म्हणतो, हो, जगदंबा तर रेडी आहे, आता पुढचं बघूया काय होतं. तेव्हा गंगाई म्हणायला लागते, एक काम कर, चला आता जेवणाचं बघून घेऊ. तेव्हा महिपती म्हणतो, नको नको, आता जेवणाचं नको, मला बाजूच्या गावामध्ये जाऊन आमंत्रण द्यायचं आहे. तुम्ही म्हणताय उद्याच लग्न करायचं आहे, मग माझ्या ओळखीची काही लोक आहेत, त्यांना बोलवणं गरजेचं आहे. तेव्हा गंगाई विचारते, तुझ्या ओळखीची? तू तर अनाथ आहेस ना? तेव्हा तो म्हणतो, समजेल तुम्हाला कोण माझ्या ओळखीचा आहे, पण जगदंबा हा पोशाख आहे तो मी उद्या घालून येईल आणि आपलं उद्या लग्न सुद्धा होणार आहे. पद्माला हे बोलणं खूप खटकलेलं असतं, कारण की तिला मुळात माहिती असतं की हा महिषासुराचा अंश आहे. पण जगदंबाला या सगळ्या गोष्टींनी थोडं कन्फ्युजन निर्माण झालेलं असतं की आता आपण करायचं काय. दुसरीकडे इकडे महिषासूर आणि रणरागिणी दोघेही जण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात तिथे एक गोडाचा पदार्थ येतो. ते बघता ती विचारते, हे सगळं कसं काय होऊ शकतो? हा पदार्थ तर मी बनवायला सांगितलाच नव्हता. तेवढ्यात महिपती तिथे येतो आणि म्हणायला लागतो, हा पदार्थ मी घेऊन आलो आहे. तेव्हा महिषासूर विचारतो, का आणि कशासाठी? नेमकं हे प्रकरण काय आहे ते तुम्हाला सांगतो का? तेव्हा तो म्हणतो, हे बघा, हे काय आहे? तेव्हा ते विचारतात, काय आहे? हे तर एक पोशाख दिसतोय ना? तेव्हा तो म्हणतो, हा जगदंबा बरोबर लग्न करण्याचा पोशाख आहे. तिच्या स्वतःच्या बापाने हा पोशाख मला दिला आहे. हे ऐकल्यानंतर तो खूप खुश होऊन जातो. त्याला आठवण येतं की त्याचं आणि आता तुळजाचं लग्न होणार आहे. तेव्हा इकडे रणरागिणी विचारते, मला एक सांग, खरंच जगदंबाने लग्नाला होकार दिला आहे का? तेव्हा तो म्हणतो, तिला नकार देण्याची मी संदेश दिली नाही. खरं म्हटलं तर तिने मला सांगितलं होतं की तिला लग्न नाही करायचं, पण तरी सुद्धा मी तिला इतकं कन्फ्यूज केलं ना की तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेच आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती पूर्णपणे हरवून गेली आहे. तिच्याकडे कोणता पर्यायच उरला नाही, म्हणून आता तिला माझ्याशी लग्न करायलाच लागेल आणि हे लग्न झाल्यानंतर ती आपल्या मुठीमध्ये येईल, हे सुद्धा तुम्ही आठवण ठेवा. तेव्हा महिषासूर खूप खुश होतो आणि म्हणतो, फायनली आता सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत. फायनली आता आपल्याला जे पाहिजे ते नक्कीच मिळणार आहे आणि जगदंबा आपल्या मुठीत आली तर तुळजाला आपल्या मुठीत करणं खूप सोपं होऊन जाईल. खरंच महिषासूर, आज मला मानायला पाहिजे की तुने तुझं काम चांगल्या प्रकारे केलं आहे. महिपती चांगलं काम केलं. आता उद्या तुझं आणि जगदंबाचं लग्न होईल, तेव्हा आपल्या हातात सगळ्या गोष्टी येतील. ते दोघं हे सगळं करून खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे इकडे पद्मा जगदंबाला विचारत असते, काय झालं ग, तू एवढ्या काळजीमध्ये का दिसते? तू काय विचार करते? लग्नाचा खरंच तू सिरियसली विचार करते का? तेव्हा ती म्हणते, मला दुसरा काही पर्याय दिसत नाही आहे. तू बघितलं ना, महिपतीने कसा तो घाणा एका सहजपणे उचलून ठेवला. म्हणजे जशी माझ्यामध्ये कोणती तरी शक्ती आहे तसंच त्याच्यामध्ये सुद्धा शक्ती आहे, म्हणून मला असं वाटते आता मला त्याच्याशी लग्न करायलाच लागणार आहे. तेव्हा पद्मा म्हणते, असं कसं ग, तुला त्याचं काहीच माहिती नाही, कुळ नाही, गोत्र नाही, मग तू कसं काय त्याच्याशी लग्न करणार? तेव्हा ती म्हणते, अरे पण माझं सुद्धा तर काही माहिती नाही ना, मी सुद्धा तर एक अनाथच आहे. आई बाबांनी मला वाढवलं आहे, तसंच त्याचं काहीतरी असेल, मीही राक्षस कुळाची असू शकते ना? तेव्हा ती म्हणते, नाही ग, तू अशी नाही शकते. तेव्हा ती विचारते, तुला माझ्याबद्दल काही माहिती आहे का? तिला आठवण येतं की शिवाने तिला काय सांगितलं आहे, म्हणून पद्मा गप्प होते आणि म्हणायला लागते, मला नाही वाटत तुला त्या महिपतीशी लग्न करायला पाहिजे. तुला दुसरा कोणता ना कोणता पर्याय मिळू शकतो. महिपतीशी लग्न करणं योग्य वाटत नाही. तेव्हा जगदंबा सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणायला लागते, आता महादेव तुम्हीच मला या सगळ्या संकटामधून बाहेर काढू शकता. आता तुम्हीच मला मार्ग दाखवा की मला नेमकं करायचं काय आहे. हे ऐकल्यानंतर इकडे लगेच शिवा उभा राहतो आणि तथास्तु म्हणतो, आता शिष्याला
गुरुच्या गुरुदक्षिणेची वेळ आलेली आहे. आता शिष्याला सांगायला लागेल की त्याचं अंतिम ध्येय काय आहे. तुळजाला माझी गरज आहे आणि आता या युद्धासाठी मी सुद्धा तयार होणार आहे. आज जे काही होईल ना त्यामुळे जगदंबाच्या आयुष्याला कलाटली येणार आहे आणि गोष्टी अशा बदलतील की कोणाला समजणार सुद्धा नाही. म्हणून आता खरं म्हटलं तर मला जगदंबाच्या जवळ जाऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. तो अक्षरशः कॉन्फिडन्स झालेला असतो. तर थोड्या वेळानंतर जगदंबा इकडे झोपी गेलेली असते. तेवढ्यात शिवा दारावरती येतो आणि दारावरती त्याच्याच बरोबर महादेव सुद्धा आलेले असतात. ते बघता तो दार उघडतो आणि इकडे गंगाई आणि जनकबाबा झोपलेले असतात. तो लगेच त्यांच्यावरती फुंकर मारून जादू करतो आणि त्यांना त्याच अवस्थेमध्ये झोपी देतो. तेवढ्यात तो आतमध्ये जातो. तर इकडे पद्मा आणि जगदंबा सुद्धा झोपी गेलेले असतात. तेव्हा शिवा म्हणायला लागतो की आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी घडणार आहेत. आजची रात्र खरंच खूप महत्त्वाची आहे. तो जगदंबावरती सुद्धा जादू करायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तो सुद्धा तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सगळेजण थोड्या झोपेमध्येच असतात. तेवढ्यात इकडे गंगाईला जाग येते आणि ती म्हणायला लागते आज खरंच कोंबडा कधी हरवला काही समजलंच नाही. आज माझ्या लेकीचं लग्न आहे आणि लग्न असून सुद्धा मी एवढा वेळ झोपली हे काही योग्य दिसत नाही. आहो उठा हो, तुम्ही काय अजून झोपताय. तेव्हा ते म्हणतात खरंच ग आज जरा जास्तच उशीर झाला ना, मांडव बांधणी तर झाली नाही ना. तेव्हा ते म्हणतात ते तर नवरी गेल्याच्या नंतर होते ना. आज आपल्या मुलीचं लग्न आहे, आपल्याला त्याची तयारी करायला पाहिजे. मला वाटते मुली अजून सुद्धा झोपलेल्या आहेत, मी त्यांना होते तुम्ही जरा आवरायचं बघा. लगेच जनकबाबा त्यांची आवरावर सुरू करतात. इकडे पद्मा झोपलेली असते पण जगदंबा तिच्या काही जागेवरती नसते. ते बघता गंगाई लगेच पद्माच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते पद्मा उठ की. तेव्हा ती म्हणते काय झालं एवढ्या का लवकर मला उठवत आहे. तेव्हा ते म्हणतात अगं पहाट झाली पण जगदंबा कुठे आहे, तू तिला बघितलं का. तेव्हा ती म्हणते नाही मी तर गाढ झोपेमध्ये होती, मला आत्ता तुम्ही उठवताय तेव्हा जाग आली आहे. मला तर खरंच जगदंबाबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा ते म्हणतात मग एवढ्या सकाळी जगदंबा कुठे गेली असेल, तेही आजच्या दिवशी तिला शोधणं गरजेचं आहे. तेव्हा पद्मा विचार करते हे सहज झालेलं नसेल. जर जगदंबा गायब झाली आहे तर याच्या मागे काही ना काही नक्कीच रहस्य असेल आणि ते मला लवकर शोधणं गरजेचं आहे. दुसरीकडे महिषासूर इकडे रेडी होत असतो. त्याला राहून राहून त्याचं आणि तुळजाचं कसं लग्न होईल या सगळ्या गोष्टी आठवतात. तो एक एक करून सगळे अलंकार परफ्यूम सगळं काही मारत असतो. तेवढ्यात तिथे सम्राज्ञी येते आणि म्हणायला लागते आज काय चाललं आहे, एवढा सुरेख पोशाख त्यानंतर दागदागिने एवढे सगळे अलंकार तुम्ही का नेसताय. तेव्हा ते म्हणतात आज महिपती आणि जगदंबाचं लग्न होणार आहे. जेव्हा त्यांचं लग्न होईल ना त्यानंतर जगदंबा आपल्या मुठीमध्ये येईल आणि त्यानंतर तुळजाही आपल्या तालावरती नाचायला सुरुवात करेल. माझं जे एवढ्या दिवसापासून स्वप्न होतं ना ते आता पूर्ण होणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे महिपती त्याच्या मूळ रूपामध्ये येईल आणि मला माझं पुन्हा जे तारुण्याचं रूप होतं ते पुन्हा मिळून जाईल. मला याच गोष्टीची जास्त खुशी आहे. ते हे सगळं करून खूप खुश झालेले असतात. दुसरीकडे सगळ्यांची काळजी वाढलेली असते. तेव्हा इकडे गंगाई विचारतात काय हो ही कुठे दिसत नाही आहे, तुम्ही जगदंबाला कुठे बघितलं का. तेव्हा ते म्हणतात नाही ग मी सगळा घरभर शोधला पण ती कुठेच नाही आहे. तेव्हा गंगाई म्हणते अचानक अशी लेक जाऊ तरी कुठे शकते. तेव्हा ते म्हणतात मी एक काम करतो, मी तिला गोठ्यामध्ये बघून येतो, काय माहिती गाईकडे गेली असेल. ते लगेच तिला शोधायला निघून जातात. तेवढ्यात गंगाई घराच्या आतमध्ये येते आणि म्हणायला लागते तुळजाई आज जगदंबाचं लग्न आहे, तिच्या पाठीशी राग, तिच्या बाबतीत काहीच वाईट घडून देऊ नको. तेवढ्यात गंगाईचं लक्ष जातं की तिथे कुबड्या नसून फक्त एक सिंदूर आहे म्हणून तिलाही थोडी काळजी वाढलेली असते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे महिषासूर आणि हे दोघं रेडी झालेले असतात. तेव्हा महिपती म्हणतो आज तुम्ही स्वतःहून स्वतःच्या डोळ्याने बघा माझा आणि जगदंबाचा विवाह. तेव्हा महिषासूर खूप खुश असतो आणि सम्राज्ञी सुद्धा तयार झालेली असते. तेव्हा तो म्हणतो पण या सगळ्या गोष्टी बदल्यात मला एक गोष्ट हवी आहे. तो लगेच त्याची पूर्ण डिमांड सांगायला लागतो. तर दुसरीकडे जगदंबा इकडे पिंडीच्या जवळ गेलेली असते. तेव्हा ती म्हणते माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही, आता महादेव तुम्ही जे सांगताय तेच होणार आहे. दुसरीकडे जनकबाबा घरी येतात आणि ते सगळं ऐकल्यानंतर गंगाई अक्षरशः आश्चर्यचकित होते आणि ती रडायला लागते की माझी
जगदंबा कुठे गेली, काय झालं, त्या खूप पॅनिक झालेल्या असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं जगदंबाला काय झालं असेल जे गंगाईने एवढा हंबरडा फोडला आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.